वळूयात पुढच्या बातमीकडे। धैर्यशील मोहिते पाटलांची उमेदवारी शरद पवार जाहीर करतील असं जयंत पाटलांनी म्हटलंय। धैर्यशील मोहितेंच्या उमेदवारीवर शेकाप नेते जयंत पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। धैर्यशील मोहितेंची उमेदवारी 100% निश्चित झाली असल्याची माहिती सुद्धा जयंत पाटलांनी दिली आहे। पाटील सर आहेत, सर काय सांगाल? आज बैठक झाली, पवार साहेब होते, आपण देखील होतात बैठकीला, काय चर्चा झाली, काय मुद्दे? नाही, ठरल्याप्रमाणे मोहिते पाटील सरांचा ज्याने तो शब्द दिला होता तो आज या ठिकाणी पूर्ण केला। आम्ही गेल्या खेपेला सांगितलं होतं 1 नंबर धैर्यशील पाटील आणि 2 नंबर अनिकेत देशमुख, पण आज तेव्हा धैर्यशील मोहिते एवढे तयार नव्हते असं वाटत होतं, पण ते झाल्यामुळे आम्ही शब्दाला पक्के आहोत आणि त्यामुळे त्यांच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। धैर्यशील मोहिते पाटलांची उमेदवारी आता जाहीर झाली अधिकृतपणे असं म्हणावं लागेल, कारण बैठकीत देखील त्यांच्या नावावर आता होतील, पवारसाहेब स्वतः इथे जाहीर करतील, पण धैर्यशीलची उमेदवारी 100% झालेली आहे आणि तो प्रचंड मताने निवडून येण्याची खात्री आहे। स्वतः पवारसाहेबांनी त्याचा आढावा घेतला आता बैठकीमध्ये प्रत्येक विधानसभा गट वाईज, आणि जवळजवळ 3 तास ही मीटिंग चाललेली आहे सकाळपासून। पहिल्यांदा मी जिथे आलो होतो आणि मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीचे जे उमेदवार येतील ते प्रचंड मताने निवडून येतील असं दिसतंय। कॅमेरामन विनोद हुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, अकलूज, माळशिरस, सोलापूर।